नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज क्रिकेटचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. T20 वर्ल्ड कप मधील हा साखळी सामना आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये बरेच प्रश्न आहेत, ते म्हणजे पॉवर प्लेची ओव्हर कशी असणार आहे, हा सामना कसा रंगणार आहे, T20 मध्ये किती धावसंख्या होणार आहे, त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे समसमान असलेले गुण, त्यामुळे आजचा सामना कोणाला महत्वपूर्ण आहे. मी सध्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये आहे. संडे म्हटलं की आपल्याला इथे नेहमीच क्रिकेट प्रेमींची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच क्रिकेट प्रेमींसोबत आपण आता बातचीत करणार आहोत. काय सांगाल, आजचा हा सामना कशा स्वरूपात तुम्ही बघताय, कारण समसमान गुण आहेत, भारत पाकिस्तान मॅच पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. आज खूप एक्साइटेड आहेत आम्ही मॅच बघण्यासाठी आणि आपण सगळेच भारतासाठी जिंकण्याची आशा आपण बाळगत असतो. प्रत्येक गोष्टी सर्व क्रिकेट त्या ज्या लेवलला खेळत असतात त्या लेवलला आपण पण विचार करत असतो आणि आम्हाला एकच आज भारत जिंकावी हीच आमची इच्छा आहे. काय सांगाल, कारण या T20 सामन्यामध्ये पॉवर प्ले महत्वाचा मानला जातो. पॉवर प्ले मध्ये जर नाणेफेक जिंकली भारताने तर किती धावसंख्या असायला हवी? पॉवर प्ले मध्ये निदान 80 तरी. आज आपली नाणेफेक जिंकल्यानंतर आपण बॅटिंगच घेणार आणि आपले चांगले खेळाडू अभिषेक शर्मा, आपल्या कमीत कमी पॉवर प्ले मध्ये 80 ते 90 स्कोर आपल्याला हवाच आहे, याची मी अपेक्षा करतो. तुमच्याकडे येतो, कसं तुम्ही या सामन्याकडे पाहताय, कारण अगोदरचे सामने पाहिले तर आता समसमान गुण आहेत सध्या या साखळी सामन्यामध्ये. आता तो साखळी सामना होतोय, यानंतर सुपर 8 मध्ये त्या प्रवेश असणार आहे. मात्र हा सामना किती महत्वाचा आहे, कसं तुम्ही अनालाइज करताय? आधीपासूनच इंडिया पाकिस्तान म्हणजे हाय व्होल्टेज मॅच असते, आपण पण तेवढेच उत्साह असतो मॅच बघण्यात. ते ग्रेट रायव्हली ती एक नंबर आहे वर्ल्ड वाईड, त्यामुळे आम्ही तर फुल एन्जॉय ह्याच्यानेच बघतो एकदम. तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की पॉवर प्ले, या पॉवर प्ले मध्ये किती धावसंख्या असायला हवी भारताची जर नाणेफेक जिंकली? अभिषेक शर्मा आणि जर ईशान किशन ची बॅट लागलीच तर ते माझ्या मते तरी 80 किंवा 90 तरी झालेच पाहिजे. ज्या मैदानावरती, कोलंबोच्या ज्या मैदानावरती हा सामना होतो तो स्पिनरसाठी खरं तर महत्वाचा मानला जातोय. त्यामुळे फिरकीपटूंची तुम्हाला कशा त्यांच्या खेळकडे तुम्ही कसं बघता? ते उस्मान तारिक म्हणजे आपण तर आता काय सध्या खेळत तर त्यांच्यावर बायलॅटरल सिरीज तर खेळतच नाही आपण, त्यामुळे तो उस्मान कोणतो त्यांचा तारिक तो त्यांच्यासाठी एक्स फॅक्टर होऊ शकतो, नाही असं नाही. पण आपले पण आहेत, वरुण धवन वगैरे आहेत, चांगला स्कोर पडला तर आपण त्यांना टफ देऊ शकतो. साधारणतः तुम्हाला किती धावसंख्या वाटते, जर फलंदाजी आली तर किती धावसंख्या पाकिस्तान समोर ठेवायला हवी? 250 किंवा 250 प्लस. नक्कीच आपण पाहतो की क्रिकेट प्रेमींच्या या अनालिसिस मध्ये आपण पाहतोय 250 किंवा 250हून अधिक धावसंख्या असणं गरजेचं आहे. आणखी क्रिकेट प्रेमी त्यांची सुद्धा आपण बातचीत जे ती या ठिकाणी करणार आहोत, त्यांचं या सगळ्यामध्ये मत काय ते जाणून घेणार आहोत. साधारणतः आपण पाहतो की त्यांना नेमकं काय वाटतं या सगळ्यामध्ये, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. क्रिकेट प्रेमी सध्या इथे क्रिकेट खेळतात. काय सांगाल एकंदरीत या सगळ्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा हा जो सामना आहे, काय वाटतं, पॉवर प्ले असेल किंवा एकंदरीत हा सगळा सामना असेल, कसं अनालिसिस? आपण जिंकण्याचा प्रयत्न करणं किंवा इंडिया आणि पाकिस्तानचे 7 मॅच झालेले आहेत, ही 8वी मॅच पण आपल्याला जिंकायची कंपल्सरी आणि त्यांचा पराभूत करायचा आहे. मला हेच पाहिजे बस. पराभूत करायचा आहे, बरोबर म्हणतात तुम्ही. मात्र जर नाणेफेक जिंकला तर भारतीय संघाने काय कौल घेतला पाहिजे? बॅटिंग करून त्यांना चेस करायला दिला पाहिजे. किती धावसंख्या अपेक्षित असते? जवळजवळ 250 पर्यंत तरी पाहिजे. जे सलामीवीर आहेत, ईशान किशन असेल आणि अभिषेक शर्माचं इन्कमिंग झालेलं आहे संघामध्ये, काय वाटतं या सलामीवीर जोडीबाबत? त्यांनी जवळजवळ एकानी तरी त्यांच्या दोघांपैकी एकानी तरी सेंचुरी मारली पाहिजे आणि स्कोर 250 ते 270 पर्यंत झाला तर पाकिस्तानला चेस करणं कठीण जाईल. आपण पाहतो 250हून अधिक धावसंख्या झाली तर ती पाकिस्तानला चेस करण्यासाठी असेल, ती जास्त जाईल असं सुद्धा म्हटलं जात आहे. आणखी सुद्धा काही क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांना या सगळ्यामध्ये काय वाटतं ते जाणून घेणार आहोत, कारण पॉवर प्ले असेल, धावसंख्या असेल, ही फार महत्वाची जी आहे ती मानली जाते. त्यांच्याशी आपण जे या ठिकाणी बातचीत करूया. काय सांगाल, हा जो सामना आज होतोय भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा जो सामना आहे, कशा प्रकारे अनालिसिस करताय, कारण दोन समान गुण आहेत. काय वाटतं या सामन्याकडे बघून तुम्हाला, नाणेफेक जिंकली तर काय निर्णय घेतला पाहिजे? माझ्या मते नाणेफेक घेतलं तर आपल्याला बॉलिंगच घेतली पाहिजे, कारण की आपली बॉलिंग साईड ही पाकिस्तानच्या तुलनेनुसार आपली चांगली आहे आणि आपले प्लेयर पण आता फुल फॉर्म मध्ये आहेत.
तर त्यांच्या कम्पेअर केलं तर, आणि आपल्या मागचे 2 वर्ष बघितलं तर आपले इंडिया प्लेअर खूप एकदम मस्त चांगली खेळते. आणि आता 2020 मध्ये तर आपले 2 मॅच ऑलरेडी आपण जिंकलेले आहेत, तिथे पण आपण जिंकणार. या सामन्यामध्ये खरं तर कर्णधार म्हणून या अगोदर आपल्याला T20 मध्ये विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल पाहायला मिळाले. आत्ताचा सामना हा पण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. काय वाटतं कॅप्टन्सी बाबत सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी किती महत्वाची आहे? जर आपण पहिली मॅच बघितली युए बरोबर तर कॅप्टनशिप त्यांनी चांगली निभावली आहे, बॅटिंग पण चांगली केली, डिसिजन पण चांगले घेतले. सेकंड मॅचला पण त्यांनी चांगलीच घेतलेली आहे. आता तर मला वाटतं तो पूर्ण सेट झालाय, तर तिसरी मॅच पण आपण बहुतेक जिंकू शकतो त्यांच्या निर्णयाप्रमाणे. T20 म्हटलं की पॉवर प्ले खूप महत्वाचा मानला जातो. काय वाटतं पॉवर प्ले मध्ये किती धावसंख्या भारतीय संघानं जर नाणेफेक जिंकला आणि फलंदाजी घेतली तर किती धावसंख्या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अपेक्षित आहे? तर पॉवर प्ले वगैरे घेतलं तर पॉवर प्ले मध्ये आपण चांगली स्कोर करतोय आतापर्यंत, कारण की फर्स्ट मॅच नाही पण सेकंड मॅच बघितला आपण 206 मारलेला आहे. पण आता पण आपण पॉवर प्ले मध्ये चांगली करू, कारण की आपली बॅटिंग लाईन पण आता बहुतेक चांगली झालेली आहे. आपलं ईशान किशन, सूर्यकुमार यादव, परत आपला वन डाऊन आहे संजू सॅमसन, तर अभिषेक शर्माला अजून उत्तम होईल. तर बहुतेक चांगली खेळू आपण आज. ज्या संघासोबत आजचा सामना आहे म्हणजे पाकिस्तान, काय वाटतं त्यांच्यामधून कोणाला भारताने सर्वाधिक टार्गेट केलं पाहिजे किंवा त्याची विकेट ही महत्वाची? आता टार्गेट म्हटलं तर बाबर आझम आहे. बाबर आझम नंतर त्यांचा तो ओपनर बॅट्समन आहे, बहुतेक मला नाव माहित नाही, पण तो पण चांगला फॉर्म मध्ये. मला वाटतं ना एवढे 3च बॅट्समन आहेत, मला वाटतं ना खेळतील. पेकी पटरू आता एक नवीन आलाय बॉलर, तो त्याची आपण प्रॅक्टिस केलेली आहे. सूर्यकुमार यादवनी अभिषेक शर्मा बरोबर प्रॅक्टिस केली आहे नेटमध्ये, तर त्याला पण आपण टार्गेट करू वेल सेट करून. धन्यवाद बातचीत केल्यासंदर्भात. तर आणखी क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना या सगळ्यामध्ये काय वाटतं, त्यांचं या सगळ्यामध्ये मत काय ते आपण जाणून घेणार आहोत. त्यांना या सगळ्यामध्ये काय वाटतं जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही, भारत आणि पाकिस्तानचा हा सामना होतोय. खरं तर क्रिकेट रायव्हलरी असेल, ही असं अनेक शब्द त्याला म्हटले जातात, क्रिकेट युद्ध असे अनेक शब्द म्हटले जातात. मात्र क्रिकेट प्रेमी म्हटलं, स्पोर्ट्समनशिप म्हटले की खेळाच्या नेतृत्वाने, खेळाच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा सामना पाहतात. काय वाटतं या सामन्यामध्ये कशा प्रकारची खेळी रंगली? आज चांगलाच सामना होईल आणि इंडिया जिंकेल असंच वाटतंय. या सामन्यामध्ये खरं तर नेतृत्व सूर्यकुमार यादवचं आहे कर्णधार म्हणून. कसं पाहतात त्याच्या कर्णधार पदाकडे, कारण आजचा सामना त्याच्या नेतृत्वाखाली होणार आहे आणि महत्वाचा असणार. कॅप्टनशिप त्यांनी चांगलीच केले पूर्ण वर्ल्ड कप मध्ये आणि आज पण चांगलीच करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉवर प्ले खूप महत्वाचा मानला जातो, कारण वाटतंय का की जर नाणेफेक जिंकली, नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला, तर फलंदाजी सुरुवातीला घेतली किंवा गोलंदाजी घेतली, तर पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारचा गेम हा भारतीय संघाने केला पाहिजे? जसा आधीपासून खेळत आले, जसा ईशान किशनची इनिंग महत्वाची राहील आणि अभिषेक शर्मा तर आहेच, ते दोघं जर पॉवर प्ले पर्यंत राहिले तर उत्तम खेळ होईल. तुम्हाला समोरच्या संघाबाबत काय वाटतं, कोणाला भारतीय संघाने जास्त करून लक्ष दिलं पाहिजे त्या खेळाडू? असं काय नाही, समोरचे प्लेअर पण चांगले आहेत. मेन म्हणजे आपले बॅट्समन त्यांच्यापेक्षा खूप चांगले आहेत. आणि धावसंख्या किती अपेक्षित आहे या सामन्यामध्ये जर पाकिस्तानला सहजरित्या टॅकल करेल? 200+. आणि प्रथम फलंदाजी भारतीय संघाने घेतली? नाही, प्रथम गोलंदाजी घेतली पाहिजे. का गोलंदाजी घ्यावी असं? थोडा ओव्हरचा पण इफेक्ट असू शकतो, त्यामुळे पहिली गोलंदाजीच घ्यायला हवी. वातावरण तिकडचं ढगाळ आहे आणि जे मैदान, कोलंबोचं जे मैदान आहे ते फिरकीपटूंसाठी सध्या फायदेशीर म्हटलं जातं. काय वाटतं? तर 3 स्पिनर सोबत जायला पाहिजे इंडिया. आणखी सुद्धा क्रिकेट प्रेमी त्यांची सुद्धा बातचीत आपण करणार आहोत. त्यांना या सगळ्यामध्ये काय वाटतं त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. त्यांना नेमकं काय वाटतं त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. कसं तुम्ही विश्लेषण कराल या सामन्याबाबत? काय वाटतं तुम्हाला की भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या खेळाडूकडे सर्वाधिक लक्ष असेल? अभिषेक शर्मा, त्याच्यावरती सगळ्यात जास्त लक्ष असेल, कारण बॉल जर स्विंग झाला तर मग तो काय खेळतोय हे बघायचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे तुम्ही स्विंगचा उल्लेख केला, फिरकीपटूंसाठी हा खरं तर कोलंबोचं जे पिच आहे ते महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे फिरकीपटू त्यांचंही आहे आणि भारतीय संघाचाही आहे. त्यामुळे कशा प्रकारे हा फिरकीपटूंचा खरं तर गेम आज तिकडे खेळायला जाणार आहे, काय वाटतं? पण आपले फिरकीचे गोलंदाजी आहे ती पाकिस्तानपेक्षा वरचढच आहे बघायला गेलं तर. वरुण चक्रवर्ती म्हणा किंवा अजून कोण आपल्यामध्ये, आता प्लेइंग 11 काय अजून डिक्लेअर नाही झाली, तर मग माझ्या मते तरी आपण त्यांच्यापेक्षा सरसच आहोत. या सामन्यामध्ये तुम्ही धावसंख्या किती एक्सेप्ट करतात? कारण नाणेफेक जिंकला तर भारतीय संघाचा कौल काय असला पाहिजे? भारतीय संघाचा चेसिंग असला पाहिजे. चेसिंग असलं
चेसिंग असतं. साधारणतः का गोलंदाजी घ्यावी असं वाटतं? कारण अनेकांचं म्हणणं आहे की गोलंदाजी करून सर्वाधिक धावसंख्या भारतीय संघाने द्यावी. तुम्हाला गोलंदाजी का वाटतं? नाही, पण आपण गोलंदाजी केली तर आपण त्यांना चांगल्या याच्यावरती स्कोर करायला द्यायचंच नाही. आपण त्यांना 100च्या आतमध्येच गुंडाळायला बघायचं. हा. आणि सध्या गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल गुण समसमान आहे आणि या सामन्याच्या विजयानंतर ते सुपर 8 मध्ये प्रवेश असणार आहे. तर समसमान गुण असताना सामना भारतीय संघाने कशा प्रकारे खेळला पाहिजे? भारताने सामना तरी चांगल्या म्हणजे पूर्ण 100% एफर्ट्स देऊनच खेळला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे फक्त भारतच जिंकला पाहिजे. बरोबर. हे सगळ्या माझं बाबत काय वाटतं? हा? बुमराह बुमराह तर आज हिरोच असणार. हा hero असणार. आज हिरो असणार 100%. सुरुवातीला अभिषेक शर्मा आणि शेवटला बुमराह. बस दोन खेळाडूंनी आजचा जो काय गेम आहे तो केला पाहिजे. बस 2 प्लेअरने आज गेम केलाच पाहिजे आणि त्यांचा गेम झालाच पाहिजे. त्यांचा गेम झालाच झालाच पाहिजे. पाहिजे. नक्कीच खूप आता उत्सुकता ती शिगेला बसली आहे. आता आम्ही चाललो बघायला बँड वगैरे घेऊन. आमच्या इथे स्क्रीन वगैरे पण लावली आहे मोठी. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहतोय हे विविध प्रकारचे अनालिसिस आपण पाहतोय खेळाडूंचं होताना पाहायला मिळत आहे. अनेकांचं म्हणणं पॉवर प्ले मध्ये असेल, त्यानंतर धावसंख्या असेल ती कशा प्रकारे असली पाहिजे, पॉवर प्ले मध्ये भारतीय संघानं किंवा पाकिस्तानच्या संघानं कशा प्रकारे कामगिरी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर भारताची कामगिरी पाकिस्तानने जर प्रथम फलंदाजी करून घेतली तर त्याच्यावरती भारताचा इम्पॅक्ट कसा पडला पाहिजे, या सगळ्या गोष्टी अनालिसिस क्रिकेट प्रेमींनी आपल्याशी बातचीत करताना केल्या. त्यामुळे आता थोड्याच वेळात अवधी आता आपण पाहतो 6:15 वाजलेले आहेत. आता थोड्याच वेळात टॉस होईल आणि फेकीचा कौल होईल. भारत किंवा पाकिस्तान नेमकं कोण हा टॉस जिंकतो, कोण फलंदाजी गोलंदाजीचा निर्णय घेतो, त्यानंतर कशा प्रकारे सामना रंगतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सह, मी वैभव पाटील, मुंबई.